अलीकडच्या काळामध्ये मी पाहतोय विकासापर्यंत कोण जातच नाही. विकास राहतोय बाजूला आणि इतरच उद्योग करीत मग कुठंतरी मेळावा भरवायचं, महिलांचं पैठणी साड्या आणायच्या, गाड्या आणायच्या. तुम्हाला सांगतो हे असं काहीतरी करून कुठंतरी मतं आकर्षित करायची सारखंच, हे काही योग्य नाही, लोकशाहीला धरून नाही. आणि 15 दिवसाचा पुढारी तुम्ही जर जिल्हा परिषदेचे कापड काढून आणला आणि पंचायत समितीला उभा केला तर ते लोकशाहीला धरून नाही. आणि जनतेला माझं आव्हान आहे, अशा आलेल्या अर्थशाहीची म्हणजे वळवाचा पाऊस पडलेल्या पैशानं वळवाचा पाऊस पाडणाऱ्या उमेदवाराला जनतेनं ते जागा दावली पाहिजे. की वाटार किरोलीच्या गटातील मतदारांनी तुमच्या पक्षाला का निवडून द्यावे? प्रसारमाध्यमच्या खास एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहेत जितेंद्रजी भोसले, सरपंच परिषद महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष, जे वाटार किरोली गटातून काँग्रेस पक्षामधून त्यांच्या पत्नी सौ प्रतिभाताई भोसले काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, कसा अनुभव येतोय आणि कसा प्रतिसाद मिळतोय जनतेकडून? राजकीय जीवनामध्ये कार्यकर्ता असला तर त्याला निवडणूक करायला अतिशय सोपी असते. कारण लोकांशी असलेला संपर्क, थेट संपर्क ज्या लोकनेत्याचा आहे त्यांना दररोज निवडणूक आली तरी त्याला काय फरक पडत नाही. का तर दररोजच निवडणुकीप्रमाणे ते कार्यकर्ते वागत असतात. दररोजच लोकसंपर्क असतो. घर ना घर त्या कार्यकर्त्याला, निष्ठावंत कार्यकर्त्याला नाहीतर हाडाच्या कार्यकर्त्याला माहीत असतं. त्यामुळं निवडणूक काही दररोज काम करणाऱ्याला नवीन असते. जे नवीन कुठंतरी आर्थिक मजबूत आहे म्हणून जर पक्ष उमेदवारी देऊन जे कार्यकर्ते उभे करते त्यांना कोणतं घर, कोण मतदार, कुठलं गावातलं कोणाचं ओलं आहे, कोणाला काय म्हणलं पाहिजे, कोणाला नमस्कार घातला पाहिजे, हे काही समजत नाही. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी नसते. जे हाडाचे कार्यकर्ते आहेत तेच निवडणूक जिंकतात. राजकारणातील तुमचा प्रवास कसा आहे, कसा अनुभव आहे, किती वर्षांचा, काय सांगाल याबद्दल? तुमचा राजकीय प्रवासाबद्दल काय सांगाल? मी राजकीय प्रवास माझा पाहिला तर अतिशय चमत्कारिक, म्हणजे देशाच्या पटलावरती असा कुणाचाच प्रवास झाला नसेल. माझं वय वर्ष असेल 18-19च्या आसपास असेल त्यावेळेला मला सरपंच, आमच्या गावामध्ये निवडणूक लागली आणि सरपंच बिनविरोध करा म्हणून 12 पुढाऱ्यांचं 12 सरपंच माझा म्हणून गावामध्ये वाद लागला. आणि त्यात काही जबाबदार माणसं माझ्याकडे आली, मला म्हणले जितेंद्र भोसले तुम्ही निवडणुकीला उभं राहताय का? तर मी म्हणलं आमच्या कुटुंबात काय राजकीय आम्ही कोण नाही, आम्ही काय आम्हाला राजकीय नको. परंतु त्यांनी आग्रह केला की गाव सध्या चुकीच्या दिशेने चाललं आहे, तुम्ही जरा म्हणजे चांगलं आहे तुमचं म्हणजे कौटुंबिक जमीनदार चांगले माणसं आहे, तुम्ही चांगलं वागता तुम्ही. त्यावेळेला त्या काळी मी ट्रॅक्टर घेतला होता 1997 साली आणि 1997 साली मग मी त्यावेळेला पॅनल टाकलं आणि पॅनल 9-0 झालं. 9च्या 9 सीटा माझ्या निवडून आल्या. आणि मग त्यानंतर जे मी ज्या वयात खेळण्या बागडण्याचं वय असतं त्या वयात मला गावानं पुढारी केलं. आणि मग एवढं मोठं उपकार जर आपल्याला गावानं केलं असतील, काहीतरी आपल्यात गुण गावानं बघितलं असतील, मग त्याच्यावर मी ठरवलं की काही झालं तरी चालेल, आपण जनतेसाठी काम करायचं. ज्या गावाला दिवाळी झाली की टँकर लागायचा, पिण्याला पाणी नव्हतं, आज त्या गावचं नंदनवन झाले. आज आत्ता जरी पाहिला हा महिना कुठला ओढा पूर्ण नदीगत वाहतोय. संपूर्ण सिमेंट बंधारे, माती बंधारे, जाळी बंधारे, पाझर तलाव, 1 TMC पाणीसाठा या गावामध्ये करणारं भारत देशातलं एकमेव गाव आहे. हे सत्य आहे. संपूर्ण प्युअर ब्लॉक, संपूर्ण सौर ऊर्जा, दिवे, अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉटर सप्लाय सगळं सौर, इतकं सुंदर काम केलं. गाव मॉडेल झालं. आणि हे गाव पाहण्यासाठी महाराष्ट्रातून, परदेशातून, अगदी जम्मू काश्मीरच्या सरकारच्या वतीनं कमिटीसुद्धा पाहून गेली. 3 गावं नियुक्त केली होती, राळेगणसिद्धी, अण्णा हजारेंची राळेगणसिद्धी, पोपटराव पवारांचं हिवरे बाजार आणि नागझरी. तर त्या समितीनं अहवाल दिला की नागझरी 1 नंबर आहे म्हणून. म्हणजे इतकं आपण नुसतं लाईट लावणं पाणी त्यासाठी सरपंचकी केली नाही, तर आपण काय केलं तर शेतीचा खूप मोठा विकास केला. पाणी दिलं, पाण्याबरोबर आर्थिक भांडवल दिलं की जी विकास सेवा सोसायटी तिची आत्ताची आर्थिक उलाढाल 15-16 कोटी रुपये आहे लहान गाव असून.
दूध उत्पादन वाढवलं, असं मोठ्या प्रमाणात गावामध्ये काम केल्यामुळं मला 30 म्हणजे 6 पंचवार्षिक या गावानं एक हाती सत्ता, आजही माझी सत्ता आहे. वाटार किरोली गटामध्ये फिरत असताना कोणकोणत्या समस्या तुम्हाला जाणवल्या आणि कोणकोणत्या अडचणी आहेत आत्ता सध्या? वाटार किरोली गटामध्ये तसं पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे तेवढ्या पद्धतीनं विकास अजून झालेला नाही. काही प्रमाणात झाला, काँग्रेसच्या माध्यमातून जो झाला विकास तो खूप मोठ्या प्रमाणात झाला. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना सर्व सिमेंट बंधारे की जे आज ज्या ज्या गावात सिमेंट बंधारे आहेत त्यावेळी पृथ्वी बंधारे म्हणून अस्तित्वात आले आणि त्या वेळेला 10 कोटी रुपयाचे थेट मुख्यमंत्र्यांच्याकडे मी स्वतः जाऊन, आनंदराव पाटील आमचे जिल्हा अध्यक्ष होते, जयकुमार गोरे त्यावेळेला काँग्रेसमध्ये होते, या सर्वांना घेऊन आमचे नेते भीमराव पाटील काका या ठिकाणी त्यावेळेला आम्ही एकत्र सगळे होतो आणि ते सगळं या ठिकाणी 10 कोटीचा सिमेंट बंधाऱ्याचा प्रकल्प राबवला. आज सगळी गावं, त्यामुळं 12 महिने नाही पण 9 महिने तरी पाणी 100% सगळ्या गावांना त्या सिमेंट बंधाऱ्यावर मिळतंय. आता अडचणी आहेत, अडचणी सुटत नसतात गावामध्ये. आता आम्ही टोकाचं शेवटचं गाव, आम्हाला याला रस्ता नाही. विद्यमान आता जे करायला पाहिजे, ज्यांनी प्रयत्न करायला पाहिजेत, मोठमोठे पुढे आमदार आहेत आत्ताचे विद्यमान, ते बी म्हणले होते आम्ही रस्ता करू, पण अजून काय झालेला नाही. आणि आम्हाला या जायचे मूळ रस्ता मेन वाटरपासून नागझरी आणि रहमतपूरपासून शेवटचं टोक कोरेगाव तालुक्याचं, त्यामुळं निधी आल्याला पहिल्यांदा तिकडंच संपून जातोय ना. आम्हाला मग एकतर आम्ही मूळ कोरेगाव तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समितीला आणि आमदारकीला कराड उत्तरला, त्यामुळं तिकडे बी आम्ही पाहुणं आणि इकडे पाहुणं, म्हणजे दुईघरचा पाहुणा उपाशी अशी थोडीशी राहते. पण आमच्यासारखे कार्यकर्ते म्हणजे गणाला माहीत आहे की आम्ही प्रत्येक गोष्टीत संघर्ष केला. आत्ता अक्षय पत्रकार आहेत आमचे वाटरचे, त्यांनी मुद्दा एक उचलून धरला, मी त्याला प्रोत्साहन दिलं, पत्र दिलं सरपंच परिषदेत आणि सगळ्या रस्त्याचे जिल्हा परिषद गटातले खड्डे भरून घेतले. त्यामुळं थोडासा दिलासा या ठिकाणी आमच्या लोकांना मिळाला. या निवडणुकीमध्ये तुमचं विजन काय आहे? हे कसं असते, निवडणूक आणि राजकारण हे कशासाठी केलेली माध्यम आहेत, तर हे विकासासाठी केलेली माध्यम. 3 अक्षराचा शब्द आहे विकास. पण अलीकडच्या काळामध्ये मी पाहतोय विकासापर्यंत कोण जातच नाही. विकास राहतोय बाजूला आणि इतरच उद्योग करीत मग कुठंतरी मेळावा भरवायचं, महिलांचं पैठणी साड्या आणायच्या, गाड्या आणायच्या, तुम्हाला सांगतो हे असं काहीतरी करून कुठंतरी मतं आकर्षित करायची सारखंच, हे काही योग्य नाही, लोकशाहीला धरून नाही. विकासाचा अर्थ लोकांना ज्या दररोज लागणाऱ्या गरजा आहेत त्या पूर्ण करायच्या. त्यामध्ये मग काय, रस्ता पाणी असेल, शेतीला पाणी असेल, पिण्याचे पाणी असेल, अंतर्गत गटर असतील, आरोग्याच्या सुविधा असतील, या ठिकाणी शाळा या ठिकाणी सुधारल्या पाहिजेत. एवढ्या मोठ्या प्राथमिक शाळा आहेत पण तिथं दुर्लक्षित राहतात ना, या ठिकाणी जर त्या लोकप्रतिनिधी लक्ष नाही दिलं तर या सर्व गोष्टीवरती या ठिकाणी अभ्यास करून माझं विजन आहे की जसं नागझरी गाव मॉडेल केलं तसा राज्यामध्ये वाटर किरोली जिल्हा परिषद गट मला मॉडेल करायचे आणि माझ्या पत्नीच्या उमेदवारीच्या निमित्तानं विजय संपादन करून महाराष्ट्रातील एक आदर्श मॉडेल गट म्हणून या ठिकाणी मला महाराष्ट्राला देऊन भारताला द्यायचे की जे गाव नागझरी मी आत्ता तुम्हाला सांगितलं ते गाव आदरणीय मोदी साहेबांनी त्याचे व्हिडिओ पंतप्रधानांनी काढली आणि ते गाव आज आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पातळीवरती हे नागझरी गाव या ठिकाणी दाखवलं जाते. म्हणजे एवढं मोठं काम आपण करू शकतो आणि मी माझं ते विजन आहे. आणि जितेंद्र भोसल्याचं एक हे आहे की जो बोलल ते करणार. मी राजकीय जीवनात आणि गणातल्या सगळ्यांना माहीत आहे, असा दिवस उजाडला नाही 1997 पासून की मी तालुक्याला गेलो नाही. मला राजकीय जीवनात काय मिळालं मला माहीत नाही, पण मी अतिशय कष्टातनं संघर्षातनं उभा राहिलेला कार्यकर्ता आहे. आणि कोण म्हणत असेल पैसे लागतील राजकारणात, माझं मत अजिबात लागत नाही. राजकारणात तुमचं कार्य महत्त्वाचं असलं पाहिजे, तुमचं कर्म चांगलं असलं पाहिजे. कष्ट आणि कर्म या 2 गोष्टी जर तुमच्यावर असल्या तर ह्या राजकीय आखाड्यामध्ये तुमचा पराभव करण्याची हिंमत नाही. आता आपल्या वाटर किरोली गटामध्ये अशी प्रामुख्याचा प्रश्न कोणता आहे की तो बाबा कोणताही उमेदवार कोणताही पक्ष निवडून येऊ हे काम करणे गरजेचं आहे, असं कोणतं काम आहे? वाटर किरोली गटामध्ये हा गट 2 बाजूने मोडला जातो. एक काही गावं
बागायती पूर्ण बागायती आहेत आणि काही गावांना शेतीसाठी पाणी नाही. मग ज्या गावांना पाणी नाही त्यामध्ये मग जयपूर आमचं आहे, पवारवाडी आहे, कोंबडवाडी आहे बाजूला, नागझरी आहे, आर्वीचा काही भाग आहे, साठेवाडी आहे आमची. हा भाग पाण्यापासून कायमचा वंचित आहे. पाणी आलं गेलं म्हणून चर्चा आहे, पण पाणी प्रत्यक्षात शेतीच्या आत वावरात उतरल त्यावेळेला ती आलं म्हणता येईल. ठीक आहे, मी प्रशासनात अतिशय उत्तम काम करणारा कार्यकर्ता आहे. सरपंच परिषदेच्या माध्यमातून ग्रामविकास विभागाला मी एक वेगळी चालना द्यायचा दिशा देण्याचं मी काम केलं आहे. महाराष्ट्रातले सरपंच माझा आदर्श घेऊन काम बघतात, आदर्श घेऊन काम करतात. मला दररोज महाराष्ट्रातल्या 28,000 सरपंचातल्या जिल्ह्यातनं दररोज अडचणीला फोन असतात, ते सोडवून करून आपण पुढे जात असतो. पण गटाच्या 2 बाजू मी तुम्हाला सांगितल्या त्यानुसार या ठिकाणी बागायती भागामध्ये समजा आर्थिक त्या ज्याला शेती आता अडचणीत आलेला शेती व्यवसाय त्याला काय पाहिजे तर भांडवल पाहिजे. मग त्यांना मोठ्या माध्यमातून कंपन्यांच्या माध्यमातून असेल, CSR मधून असेल, अन्यथा बँकांच्या माध्यमातून असेल, तर महामंडळांच्या माध्यमातून असेल, या ठिकाणी त्या शेतीला चालना देण्यासाठी आर्थिक भांडवल देऊन जो शेतकरी या ठिकाणी म्हणजे एक चांगल्या उत्तम प्रकारे शेती करण्यासाठी माझं विजन आहे. बागायती गावासाठी पाणीदार इतर गावासाठी पाणी आणण्यासाठी पूर्णपणे प्रामाणिक प्रयत्न करणार. युवकांच्या रोजगाराबाबत आपल्या काही योजना असतील? आता सध्या युवक शिक्षण खूप झालेलं आहे, फक्त रोजगाराची संधी मिळत नाही, तर त्यांच्या रोजगार निर्मितीबाबत काही उपाययोजना आहेत का तुमच्या गटाच्या युवकांसाठी? आता तसं पाहायला गेलं तर रोजगाराचा विषय तुम्ही मुद्दा काढला. मी गेल्या अनेक वर्षापासून पाहतो. यासाठी आम्ही MIDC मंजूर केली, पण ती कालांतरानं वादात राजकीय वादात अडकल्यामुळे झाली नाही. त्याच्यासाठी जर सगळ्यांना एकत्र घेऊन जर वाटलं तर प्रयत्न करू, ते बी शेतकऱ्यांची संमती असेल तर. अन्यथा मी सरपंच परिषद माध्यमातून CSR फंड या ठिकाणी गावागावांना देतो. त्यामुळं मोठ्या कंपन्यांशी संपर्क येतोय. त्यामुळं आतापर्यंत मी तसा प्रयत्न केला नाही, पण माझ्या डोक्यात आले की त्या आपल्या ओळखीच्या माध्यमातून त्याच कंपन्यांना ज्या मुलांचं शिक्षण झालं ज्या कंपनीला गरज आहे तिथं आपण शब्द टाकून त्या मुलांना तिथं या ठिकाणी ॲडजस्ट करायचं आणि त्यांना नोकरी मिळवून द्यायची. दुसरा एक विषय तुम्हाला सांगतो की माझ्या गावची रोजगार नाही, बेरोजगार आहे, म्हणून माझ्या गावची जवळपास 300 ते 350 मुलं दुबईला आहेत. 500 पासपोर्ट काढलेलं मला वाटतं भारतातलं एकमेव गाव आहे. आणि इतकी मुलं दुबई, कतार, ओमान या ठिकाणी परदेशात नोकरीनिमित्त आहेत. आणि त्यांची अडचण असेल, त्यांना कोरोनामध्ये अडचण आली तर मी या ठिकाणी आदरणीय पृथ्वीराज चव्हाण असतील, श्रीनिवास पाटील असतील यांच्या माध्यमातून स्पेशल विमान करून त्यांना या इकडं म्हणजे गावी आणण्याचा प्रयत्न केला. नुसत्या गावातलीच नाही तर इतर गटातलीही बरीचशी मुलं या ठिकाणी आपण दुबईला त्या कंपन्यांना विनंती करून कंपन्यांना जॉईंट करून या ठिकाणी परदेशी पाठवण्याचं काम केलेलं आहे. शेवटचा प्रश्न असा आहे की वाटार किरोलीच्या गटातील मतदारांनी तुमच्या पक्षाला का निवडून द्यावे? काय सांगाल मतदारांना, काय आव्हान कराल? कसं आहे, पहिली एक म्हण होती, जुनं ते सोनं. मी आता थोडंसं विचलित झालेलो होतो. काय करायचं आता, काँग्रेसचं कोण राहिलं नाही, काँग्रेस घेऊन काय करता. बरं, आता परिस्थिती बघताय, निवडणुका सदस्याची होत नाहीत, अर्थशाहीलाच जास्त महत्त्व दिलं जाते. आणि वाईट एवढं वाटतं मला की मुलाखती घेत असताना प्रत्येक पक्षाच्या वतीनं त्या उमेदवाराला विचारलं जाते तुम्ही किती खर्च करणार. अहो, तुमच्यासाठी दररोज कार्यकर्ता खर्च करतो, ती मांडून ठेवा ना. 5 वर्षाचं त्याची गाडी डिझेल त्यानं केलेलं काम, त्याचा पगार द्या. त्या जो तुम्ही आकडा सांगाल त्याच्यात 5 पट त्यानं खर्चलेला आहे. त्याचा पगार 5 वर्षांनी जनता देत असते. आणि हे या ठिकाणी मोठ्या म्हणजे आमदार, खासदार, मंत्र्यांच्या लक्षातनं गेलेलं आहे. कार्यकर्त्यालाच उमेदवार दिली पाहिजे सगळ्या पक्षांनी. मी सरपंच परिषदेचं पत्र देणार आहे सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना की तुम्ही इथून पुढं उमेदवारी देत असताना कोणाला उमेदवारी द्या, ज्या कार्यकर्ता आहे, कार्यकर्त्यानं काम केलंय, ज्यानं 10-5 वर्ष स्वतःची घालवलीत, रात्रंदिवस तो जनतेसाठी धडपडलाय, त्याच उमेदवाराला उमेदवारी द्या. कुठंतरी पैसे घेऊन आलाय आणि 15 दिवसात त्यानं कपड्याचं दुकानात जायचं, पांढरी कपडे घालायची
आणि 15 दिवसाचा पुढारी तुम्ही जर जिल्हा परिषदेचे कापड काढून आणला आणि पंचायत समितीला उभा केला तर ते लोकशाहीला धरून नाही. आणि जनतेला माझं आव्हान आहे, अशा आलेल्या अर्थशाहीची म्हणजे वळवाचा पाऊस पडलेल्या पैशानं वळवाचा पाऊस पडणाऱ्या उमेदवाराला जनतेनं ते जागा दावली पाहिजे आणि जागच्या जागेवर बसवलं पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षाचा असू दे, असं माझं प्रामाणिक मत आहे. शेवटी मी एकच वाटार किरोली जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व मतदारांना एक नम्र विनंती करतो की काँग्रेसच्या माध्यमातून हाताच्या पंजाचं चिन्ह घेऊन आम्ही या ठिकाणी प्रतिभा जितेंद्र भोसले या जिल्हा परिषदेसाठी नियुक्त केलेल्या आहेत. तसेच आर्वी गणातून राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस युवा नेते परखड मत मांडणारा एक युवा कार्यकर्ता काँग्रेसवरती निष्ठावंत प्रेम करणारा कार्यकर्ता उदय जाधव यांना नियुक्त केलेलं आहे. आणि वाटार किरोली गणातून या ठिकाणी वैशाली बंडलकर यांना नियुक्त केलेलं आहे. त्यांच्या चिरंजीव या ठिकाणी योगेश बंडलकर यांचं अतिशय मोठं युवकांचं संघटन आहे की अगदी सहज दररोज म्हणलं तरी 100-200 मुलं आजूबाजूला घेऊन फिरणारा हा कार्यकर्ता आहे. त्यामुळं काँग्रेसचा पंजा गुलालात असणार एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि सर्व मतदारांना पुन्हा एकदा आवाहन करतो की सर्वसामान्य कुटुंबातील या उभे राहिलेल्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. धन्यवाद.